आपल्याला त्रास देण्याशिवाय दुसरा काही काम नाहीये का? आपली फॅक्टरी विकायला निघालाय तो आता. आबांना किती त्रास होत असेल त्याच्या वागण्याचा ह्याचाही विचार करत नाही तो. कधी सुधारणार आहे हा माणूस काय माहिती. तुम्ही शांत व्हा बघू थोडं. नका अशी चिडचिड करू. चिडचिड नको करू तर काय करू राणी? त्याला ना त्याच्याच भाषेत उत्तर द्यावं लागणार आहे. कधी कधी वाटतं ना त्याच्या दोन कानाखाली ठेवून देऊ. सर बास, तुम्ही शांत व्हा बघू. असं राग नका करू. तुम्ही माझ्यासाठी तरी शांत व्हा. आणि ना तुम्ही ऐका आता माझं. हे बघा, आपण रागाच्या भरात काहीतरी चुकीचं पाऊल उचलावं असंच वाटतं त्यांना, म्हणून हे सगळं करतायत. आणि आपल्या समोर हे असं एवढं मोठं संकट उभं असताना आपण जर अशी चिडचिड केली तर कसा बरं मार्ग निघेल काही? हे बघा, आबांसाठी, आपल्या फॅक्टरीतल्या कामगारासाठी, आपल्या पूर्ण कुटुंबासाठी आपल्याला आपली फॅक्टरी वाचवायची. तुम्ही ना स्वतःला त्रास करून घेऊ नका. आणि चिडचिड करण्यापेक्षा ह्यावर काय उपाय निघेल याच्यावर आपण फोकस करूया ना आता. काहीतरी मार्ग नक्की निघेल सर. काय मार्ग निघणार आहे मला काही सुचत नाही. हे बघा, आता जर काहीच मार्ग नाही निघाला तर आपण त्या लिलावात भाग घ्यायचा. बाहेरून जितकी शक्य होईल तितकी रक्कम गोळा करायची आणि लिलावात उतरायचं. बरोबर आहे तुझं. फॅक्टरी वाचवायची असेल तर आपल्याकडे तोच एक पर्याय आहे. पण त्यासाठी आपल्याला मुंबईला जावं लागणार आहे. मुंबईला? हो. का? सांगतो. चल. आता परत काय होऊन बसलंय? एवढ्या मेहनतीने आपल्याला आपलं घर परत मिळालं होतं आणि आपण आपल्या घरात पाऊल सुद्धा नाही ठेवू शकलो. बिचाऱ्या राणीचा गृहप्रवेश करता नाही आला. आणि आता तरी घर. ऐका ना, हे घर विकण्याचा जो काही तुम्ही निर्णय घेता ना त्याच्या आधी एकदा विचार करा. असं घर विकायचं म्हणजे हे काही मला पटत नाहीये. आई, ते बघ, सध्या आपल्याला पटत नसलं तरी काहीतरी डिसिजन घ्यावाच लागणार आहे. आणि मला असं वाटतं सध्या तरी आपण आबांच्या डिसिजनला सपोर्ट करूया. बाकी मी बघतो माझ्या परीने काय करता येत असेल तर. मित्रा, तू नेमकं काय करणार आहेस? आबा, ऑप्शन मध्ये फॅक्टरीचं व्हॅल्युएशन काय लागणार आहे आपल्याला काही माहित नाही. पण माझ्या डोक्यात काही आहेत आयडियाज, त्या मला इम्प्लिमेंट करून बघायच्या आहे. आणि त्यासाठी मला मुंबईला जावं लागणार आहे. मुंबईला कशासाठी? आई बघ, मी सध्या तुला क्लिअरली काही असं सांगू शकत नाही, पण काही आहेत आयडियाज माझ्याकडे. आणि मी तिथे पोहोचल्यावर तुम्हाला कळवेन ना मी जे काय करणार असेल. इंद्रा, पण तू एकटा कसं जाशील मुंबईत? कुठे राहशील? काय खाशील? होय, मालती बाईसाहेब बरोबर बोलतात. तुम्ही एकटं नका जाऊ इंद्रजित साहेब मुंबईला. आई, मालती मॅडम, तुम्ही काळजी करू नका. मी जाईन सरांबरोबर मुंबईला. हा, मग तेच झालं. बाईसाहेब, आता तुम्ही जावं बापूची काळजी करू नका. राणी समज बघेल. म्हणजे कसं आहे, एकाला एक बरोबर असलं ना म्हणजे बरं होईल, आहे का नाही? इंद्रा, स्वतःची काळजी घे बाबा. तू आबांना सांग. निघूया आपण. वेळ कमी आहे आपल्याकडे. चला. देवा, माझ्या मुलांचं रक्षण कर. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू दे. सगळं सुरळीत होऊ दे रे देवा.
आता आपलं भविष्य राणी आणि इंद्रा साहेबांच्याच हातात आल्या का? आता ती काय निर्णय घेतात काय माहित. तुला का माधव काका, हो कंपनीचा लिलाव होणार ऐकल्यावर काय म्हटलं आबा, ऐकलं ना तुम्ही? हो ते म्हटलं माझ्या कामगारांचं काय होणार, माझं कामगार रस्त्यावर नाही आलं पाहिजेत. तर काय, अरे ही देव माणसं आहेत, सगळ्यात आधी आपलाच विचार करणार. होय, गोट्याला काय झालं? गोट्या काय म्हणलं आबा इंद्रा सर? आबा घर विकायचं म्हणतात, पण इंद्रासाहेब त्यांच्या बाजूनं हातपाय हलवायचा प्रयत्न करणार आहेत. ते जाणार आहेत मुंबईला. काय सांगतोस? कधी जाणार आहेत? हे काय आताच राणी आणि इंद्रा सर निघणार आहेत. काय पण झालं ना तरी आपण आबांच्या मागं खंबीरपणे उभं राहायचं. तर काय, आबाने आपल्याला किस्त सावरले, त्यांच्यामुळे आपल्या घरातली चूल पेटते आणि त्यांच्या असं आडी अडचणीत आपण नाही त्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहायचं तर काय करायचं? काय रे? हो, राहिलंच पाहिजे. अच्छा, म्हणजे इंद्रा साहेब आणि राणी दोघ जण मुंबईला निघाले. ही गोष्ट विक्रांत साहेबांना सांगितलीच पाहिजे. बोल गजा. हॅलो विक्रांत साहेब, अहो ताजी खबर आहे, इंद्रा आणि राणी आज मुंबईला जाणार आहेत असं कळतंय. जात असतील कोणाकडे तरी भीक मागायला. जाईल लोकांकडे भीक मागेल, इंद्राला कोणीही उभं करणार नाही. इंद्रजीत महाडिक, राणी महाडिक, घरही गेलं, फॅक्टरी गेली. गुड गजा. अशाच ताज्या आणि ठळक बातम्या देत राहा, तुझं बक्षीस तुला मिळेल. बक्षिसाची वाटच बघतोय साहेब, येऊ द्या लवकर. चला निघायचं. थांबा.